हा तर आम्ही चाललो धरणावर. हा गाईज, इथं तुम्ही बघू शकता भीषण आग लागली, अतिशय खूप जास्त प्रमाणामध्ये. तर तुम्हाला मी दाखवते, थांबा. कॅमेराला क्लिअरिटी बघ किती आहे. ती ज्वालामुखी आहे तिथं. आई शपथ गाईज, तुम्ही बघू शकता काय भीषण आग लागली, एकदम अतिशय प्रमाणात. ज्वालामुखी आहे, ज्वालामुखी फुटली. मी जेव्हा आलो ना कामावरून तेव्हा मला असं वाटलं का पाऊस आलाय भरपूर. हा, आणि याने रंजनला फोन करून सांगितलं की मसाल्याचं ते टाकलंय ना, मसाला मिरची सुकट टाकली ना, ते काढून घे बोलते, पाऊस पडेल. आणि पाऊस हाय काय हे सांगते बघ जा कोमल त्याला कशी आहे. आकाश थांब बाजूला. बाजूला गेलो यार ग बिचारी, सावकाश ठेवा कशी रे बिचारा. हे कोमल ती सांगते बघ ना कशी आहे. कोमल जवळ जवळ येते ग दाखवते. मेलाय बिचारा. गाईस, तर प्लीज कुठे जाल तर गाडी थोडी सांभाळून चालवत जा, कारण की प्राण्यांना पण जीव असते, त्यांना पण फिलिंग्स असतात. त्याची आई रडते ग. त्याची आई लिटरली आमच्या गाडीच्या माग माग आली. हाणला आकाशला इथं यार. शिट. हा ना, जाम बेकार वाटतंय. हे बघ झाडाचं त्यात. ए मोनाताई सोरा करते बघा लवकर बघा. बघा 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 बघा, हसतो चेहरा. ए बोकरून आलीत बघा लवकर. मी काढेल, मी कुठं. बघा चोर, बघा किती चोर आहेत बघा. ए जा जा जा, मी इकडे चाललो. उडी मारा उडी. कोमल इकडे. लाईट नव्हती ना, त्याच्यामुळे आम्ही आलो, बोललो धरणावर जाऊ पोरांना घेऊन. आणि माहितीये पिकलेला करवंद खा. वाटलं पण नव्हतं आम्हाला आंबे करवंद भेटतात. जाम मजा येते, कारण की आंबे पण भेटले आम्हाला. 2 कच्चे 2 पिकलेले आंबे भेटलेत आणि करवंद पण भेटली. आणि काहीच एक गोष्ट दाखवते, ती खरंच आली. मी बोललो चल चल आमच्या सोबत बस धरणावर, तर ती आमच्या सोबतच राहिली, गेलीच नाही. राहू दे, ती थोडा विसरल तरी. हा, माझी व्हिडिओग्राफी बघा. भारी ना. ये आतमधून मजा घेतात आणि मी वरवरची. मी पण पण तुम्ही बघू शकता, मी पण भिजते अशी, कारण की मला भीती वाटते. इथं पाणी थोडा घाण आहे, पण इथं मासे येतात, स्पा करतात फ्री मध्ये. मी तिथं आधी बसलेलो, पण तिकडं जाम कोकाट होतं ना, तर ते मासे जवळच नव्हते, तर मी इथं एकटी आलो बसायला. बघ पाय बघ. ए कोणता पाय आहे? हे बघ कोणता तरी पाय आला. ते ताई, मला भीती वाटते. मी तर इथं बसलोय, पण यो कोणता पाय आहे काय माहिती. जोरात हसू पण नाही शकत, कारण हसलो का ते लगेच पळतात. गाईस, काय सांगू तुम्हाला, मला इथून उठायची अजिबात इच्छा नाही आहे. अय्यो कसलं भारी. आणि त्या मला नुसत्या बोलतात की ये इकडं, तिकडेच बसून राहिली, आमच्या सोबत नाही बसत. पण एवढी भारी स्पा सोडून तिकडं कोण जाईल ना. बस
तू हातात नाही घेता येत ना. पाय करून टाकला. चावासाठी फिश ना वाटत त्यानं माझा पाय जास्तच आवडलेला. जाम मज्जा आली मला. असं वाटतच नाही का तिकडून निघू. जाम भारी मजा येत होती. बट मला निघावं लागलं. यांची मुलं या मॅगी बनवताना म्हणून आता मी पण चाललो थोडी वैवशी मदत करायला. ते मटरचं कसलं लागलं ग? भारी लागलं का? काय काही नाही. सांग ना. ताई सांग ना काय मदत करू. काहीच नको. खायची तीच कर. तीच करणार आहे. मॅगी ना आंबाटा सगळे चांगलं आंबट काय म्हणता आहे ना? ताई मला जास्त मॅगी देशील ना. नाही देणार. का ताई अशी बोलतस. बघा रंजानी मटर रोस्ट केली तर आपण ती खाऊन बघूया कशी लागते. ओके तुला 2 मला 2 बघूया. लय भारी लागते ना. कमी दे. तुम्हाला लय भारी लागते. एक गोळा म्हणून खाल्लेला. सई गोड आणि मटरच्या पेक्षा भारी भाजलेलं कायच नसेल लागत. कधीतरी ट्राय करा. जाम भारी जाम भारी जाम भारी. सांग ना काय खातस. सोने आणली आज. एवढाच आहे. खाऊन मोकळी होते. ताई तू 2 खाल्लंस असं का वाटतंय मला. काही नाही तर मम्मी म्हणजे मी 2 खाऊ शकते तू खाऊ शकतस. मी 10 खाऊ शकते. काय यार. दुसरा कोण असताना तर बारके बहिणीसला 2 चिप्स दिलं असतं. दे किट्टू दीदी. छोटी आहे ना मी मोठी व्हायला पाहिजे ना. ती मोठी झाली ऑलरेडी. मग मला पण मोठीची सोबत मोठी पण झाली. मोठी पण झाली म्हणून. काय गाईस चिप्स खायचे नसताना तुम्ही खाऊ नका. आणि छोटे पोरावी पण नसताना खायचे. तुम्ही चिप्स खाऊ नका. तुमचे चिप्स मला द्या मी खाईल. ओके मला तुमची चिंता आहे म्हणून बोलते मी. 2 मिनिट में कैसे भी बन जा. 13 मिनिटं झाली तरी अजून शिजन आहे. पाणी काहीच नाही राहिला करे. स्वतःच्या नवऱ्याला बरोबर देते जास्त. स्वतःला नवरा हाण. बघू ती बॉटल. दादा पाणी का भरतेस बाटलीन. पाणी करता आग लावली होती विजवाल नको. तुझी पोटा नाक लागली. काही पण असतं यांचा रे. खरंच सांग. खरोखर जंगला ठिकाणी आग लावलेली विजवाची असतात. म्हणून या गोड गोड तर बरं वाटवलं काही पाणी पाहिजे म्हणून. तेच तिथं तुम्हाला अंधारात एक माणूस दिसत असेल. आता तुम्हीच सांगा हा जंगलातल्या आग विझवायला गेलता का कसली. ते पण बाटली घेऊन. कभी प्यासे को पानी पिलाया करो
बाद अमृत पिलाने से क्या. पाणी पे पाणी पे पी पाणी. गब्बर सिंग जेवू नको आधी सांगत होते. बेस बेस काढती गॉगल काढ 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 कपडे. चालले कुठे पाणी पण. ए चुप ना. तर आता आम्ही इथून निघालोत. हे सोबत घेऊन चालले. आणि गाईज माहितीये तुम्हाला एक गोष्ट दाखवते. बोलतोस पण स्लो चालतोस पण स्लो चाल. अरे सामान वगैरे पॅक करून हे निघाले. आणि माहितीये का चावी विसरून गेलेली गाडीची. ती मला भेटली ती मी घेऊन आलो. जर मी घेऊन नसतो आलो तर आता मी यांच्यावर प्रँक करीन. हा चलो चलो. चलो चलो. नको नको. काय झालं. अरे नाही. इथून गेलतीस का पण अरे तुम्ही विसरून आलता उलट माझ्याच पिसलता. आम्हाला द्यावं लागेल तुला. दे आणखी सारा. गाईज मला उचकी लागली. माहित नाही कोण माझी एवढी तीव्र प्रकारे आठवण काढते. जो पण माझी आठवण काढत असेल त्यावेळी प्लीज माझी आठवण नका काढू. कारण की मला आठवण नाही येत तुमची. ते बोलजा बिस्तर उठा के चला. ए कुली तो गाणं माहिती आहे ना. ए कुली कुली कुली. मला खूप वाईट वाटते बोलताना पण. कुली नंबर 1. ए कुली सारी दुनिया का बोझ हम उठाते. सारी दुनिया का बोझ. चुप. तू माझ्या साईडची आहेस का कोणत्या साईडची आहेस. पुढं जाईल ना गाडी लॉक आहे ना बाहेर फिरली. चुप बस. आम्ही आधीच पुढे जातो. किती माणसाने चोऱ्या कराव्या. किती माणसाने चोऱ्या कराव्या. तर गाईज आहे ना आमचा प्लॅन एकदम अचानक झाला आणि जाम मज्जा आली खरंच. नेहमी प्लॅन करून जातो पण एवढी मज्जा नाही येत. तर गाईज थँक्यू तुम्ही इथपर्यंत. तर गाईज थँक्यू तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी. असेच सपोर्ट करत राहा. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाय बाय. दादा तू पण बाय कर. बाय.